नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला जात प्रमाणपत्र म्हणतो. हे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता. पहिले म्हणजे स्वतः तुम्ही आपले सरकार पोर्टलवरून काढू शकता आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे महाऑनलाईन किंवा सेतूची आय डी जर असेल त्यावरून काढू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहे की महाऑनलाईन किंवा सेतूच्या आय डीवरून या ठिकाणी कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट काढायचं, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं बघूया. मित्रांनो, हे कास्ट सर्टिफिकेट कदाचित तुम्ही स्वतः काढू शकत नाही, तर पण यासाठी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात, किती डॉक्युमेंट लागतात, त्यासाठी खर्च किती येतो, म्हणजे तुमची फसवणूक या ठिकाणी होणार नाही. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने सेतूमधून कास्ट सर्टिफिकेट काढायचंय बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे CSC महाऑनलाईन. आता आपण सेतूद्वारे कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट काढलं जातं ते बघणार आहे. महाऑनलाईन.LTD दिसतंय, त्यावरती क्लिक करायचंय. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय. आता या ठिकाणी मी सेतूचा लॉग इन ID पासवर्ड टाकतो. हा कन्सर्ट येईल, याला टिक करायचं. सर्च दिसतंय, या ठिकाणी सर्च मध्ये तुम्हाला कास्ट असं सर्च करा. तुम्ही कास्ट सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला सर्व कास्ट आलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला जी कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट काढायचंय तो पर्याय या ठिकाणी निवडा. फॉर एक्झाम्पलसाठी एक पर्याय निवडतो. तुमची भाषा ही इंग्रजी ठेवायची आणि कंटिन्यू वरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. ऍप्लिकंट डिटेलमध्ये सर्व माहिती वडिलांची टाकायची. श्रीमती काय जे असेल ते निवडून घ्या. वडिलांचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये टाकून द्यायचं. नंतर या ठिकाणी परत वडिलांचं नाव टाकायचंय. श्री काय जे असेल ते निवडून घ्या. परत वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. वडिलांचं नाव अगोदर पूर्ण नाव टाका, नंतर आजोबाचं पूर्ण नाव टाका. खाली यायचंय, डेट ऑफ बर्थ वगैरे सोडून द्यायचंय. या ठिकाणी जे तुम्हाला रेड स्टार दिसतंय तीच इन्फॉर्मेशन भरायची. या ठिकाणी वय टाका, जेंडर निवडायचं, मेल फिमेल, मोबाईल नंबर टाका, ॲड्रेस टाकायचा कुठले, तुमचा डिस्ट्रिक्ट निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, पिनकोड टाका आणि ऑक्युपेशन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. या ऑक्युपेशन पर्यायामध्ये तुमच्या वडिलांचा काय व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागेल. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पलसाठी व्यवसाय निवडून घेतो. आता सर्व मी ऍप्लिकंट म्हणजेच वडिलांची माहिती या ठिकाणी भरलेली. व्यवस्थित बघून घ्या, सर्व माहिती वगैरे चेकआउट करून घ्यायची आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं. एकदम सोपा फॉर्म असतो. नंतर बेनिफिशरी रिलेशन म्हणजे कोणाचं काढताय, मुलाचं काढताय, मुलीचं काढताय, कोणाचं काढताय ते टाकायचं. तर आपण डॉटर मुलीचं काढतोय. नंतर मग परत संबोधन कुमारी काय जे असेल ते निवडायचंय. परत इंग्लिशमध्ये नाव, परत मराठीत नाव, या पद्धतीने टाकायचंय. जेंडर ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. आता या पार्टला काही करायचं नाही. ही बेनिफिशरी म्हणजे ज्याला कास्ट लागतंय त्याची माहिती ही झालेली आहे. आता मुलाला लागते म्हणून मुलाची माहिती निवडून घे. आता बेनिफिशरीची कास्ट निवडायची. कोणत्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट, समजा या ठिकाणी तुम्ही कास्ट तर निवडली असते. आता यामध्ये कोणती कॅटेगरी आहे ती या ठिकाणी कास्ट निवडून घ्या. समजा या ठिकाणी मी फॉर एक्झाम्पलसाठी एक कास्ट निवडतो. या ठिकाणी कॅटेगरी ऑटोमॅटिकली आली आणि रिलेशन समोर या ठिकाणी निवडून घ्यायचं. फॅमिली ट्री वगैरे काही काढण्याची गरज नाही. खाली यायचंय. खाली आल्यानंतर रिझन दिसतंय, या ठिकाणी फक्त एज्युकेशनसाठी काढतो आपण, शिक्षणासाठी. तर एज्युकेशन आहे टाईप करायचंय. डू हॅव अ नीड ॲफिड्यूट, तर यस ठेवायचंय. कन्सर्ट दिसतंय खाली, आय ॲक्सेप्ट वर क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करा. आता या ठिकाणी सर्व माहिती भरली, प्रोसीड केलंय. प्रोसीड केल्यानंतर आता येईल डॉक्युमेंट अपलोड करा. तर क्लिक हिअर फिर अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी एक एक सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आहे, तो डॉक्युमेंट करायचा आणि या ठिकाणी अपलोड करायचा. 500 KB मध्ये, JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये आणि ऍड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला एक 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 तुमचे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. स्वतः आता सेल्फ डिक्लेरेशन झाला. आता डिक्लेरेशन कशा पद्धतीने पहा, हे डिक्लेरेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सर्व माहिती, वडिलांचं नाव, वडिलांचं नाव, आधार नंबर, शेती, व्यवसाय काय जे असेल ते टाकायचं, सही करायचं, खाली ठिकाण टाकून द्यायचंय.
लाभार्थ्याचं कुठल्याही प्रकारे माहिती भरण्याची गरज नाही, सर्व माहिती वडिलांची राहील. नंतर या ठिकाणी बघा कास्ट कोणाची घरातील काढेल असेल तर ठीक आहे. नंतर आधार कार्ड, नंतर मुलाचे टी-सी असेल, कुटुंबुकाची नक्कल असेल, वडिलांची टी-सी असेल, या पद्धतीने हे तुम्हाला पुरावे जोडत घ्यायचे. तर या ठिकाणी मी सर्वप्रथम आधार कार्ड, बेनिफिशरी म्हणजे ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं कास्ट काढताय तिचं आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर वडिलांचं कास्ट, त्यानंतर आधार कार्ड, जेवढे डॉक्युमेंट असतील पुरावे तेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे. साधारण मी या ठिकाणी 9 ते 10 डॉक्युमेंट अपलोड करतो. आता सेल्फ डिक्लेरेशन झालंय, आधार कार्ड सुद्धा झालंय. आता सर्व तिन्ही सुद्धा आधार कार्ड अपलोड झाले. आता कोटर बुकची नक्कल अपलोड करून घेतो आणि ऍड डॉक्युमेंट वरती क्लिक करतो. कोटर बुकाची नक्कल सुद्धा ऍड झालेली. नंतर ऍफिडेविट आहे, ते ऍफिडेविट सुद्धा अपलोड करतो. या पद्धतीने तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करत घ्यायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला 500 केबीचे लिमिट दिलेले. JPEG फॉर्मॅटमध्ये 500 केबीच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्स मी अपलोड करून घेतो. बघा ऍड डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी 10 डॉक्युमेंट अपलोड करतो. सेल्फ डिक्लेरेशन, कास्ट, ऍफिडेविट, कोटर बुकाची नक्कल, आधार कार्ड तिघांचं, रेशन कार्ड सुद्धा मी अपलोड करतो. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे वडिलांचा शाळेत सोडायचा दाखला सुद्धा या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. विद्यार्थ्याचा निर्गमोत्तारा जोडू शकता, बोनाफाईड जोडू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही शाळा सोडायचा दाखला सुद्धा जुना असेल कोणताही दाखला तुम्ही अपलोड करू शकता. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे या ठिकाणी बघा डॉक्युमेंट ऍडेड सक्सेसफुल, ओके वरती क्लिक करा. 10च्या 10 डॉक्युमेंट आपले अपलोड झालेले आहेत. खाली यायचंय कंटिन्यू ऑप्शन वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. आता कंटिन्यू वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी येईल. पेमेंट करण्या अगोदर आपल्याला आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीचं तुम्ही कास्ट काढताय, समजा या ठिकाणी ऍप्लिकंटचा म्हणजे जो वडिलाचा फोटो अपलोड करून घ्यायचा, कॅप्चर लाईव्ह फोटो आणि अपलोड वरती क्लिक करायचंय. फोटो अपलोड झालेला आहे. आता कंटिन्यू प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी VLA अकाउंट ठेवायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. पासवर्ड टाका तुमच्या VLA अकाउंटचा आणि कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर परत या ठिकाणी अशा प्रकारे येईल. परत कंटिन्यू वरती क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही तुमची कास्टचे प्रकरण तुमचं ऑनलाईन झालेले आहे. या पद्धतीने कास्ट तुम्ही ऑनलाईन काढू शकता. आता साधारण 6 ते 7 दिवसामध्ये अपलोड करतात. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट चेक करतात आणि याला अप्रूव्ह करतात. आणि जर तुम्हाला अर्जंट लागत असेल तर तहसील कार्यालयात जायचं आणि अर्ज करून तुम्ही एका दिवसात सुद्धा तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट, खाली तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट हा पर्याय दिसतो, त्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सुद्धा चेक करू शकता. या तारखेनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 6 दिवसाचे कालावधी दिलेला असतो. 6 दिवसाचे डॉक्युमेंट इथे तुम्ही चेक करू शकता. असे 6 दिवस करून तुम्ही पूर्ण महिन्याचे डॉक्युमेंट चेक करू शकता. आपलं कास्ट या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेतूवरून कास्ट सर्टिफिकेट काढू शकता एकदम सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला